छान भजन करायचंय। आजचा खूप सुंदर विषय आहे। त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वतःच्या मनाला, शरीराला तर आपण डिटॅच केलंय, पण मनाला पण डिटॅच करूया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्ड मण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। माधुर्यरसकल्लोलां शिवशैत्येकरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे, फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की, गोपाल कृष्ण भगवान की, अपने अपने माता पिता की। ओके चालेल, चला आजच्या सेशनला ना सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी चांगली प्रार्थना म्हटली असेल अशी अपेक्षा करते। का? कारण आजचे श्लोक थोडेसे ना उच्चारायला अवघड आहेत। श्लोक क्रमांक 8 आणि 9 मला 1-2 जणांचे फोन पण आले की ताई एवढे अवघड आहेत, ते एवढे अवघड आहेत, आम्ही वाचायचा प्रयत्न केला तरी होत नाही। डोंट वरी, आपण त्यांचं करून घेऊया। म्हणून देवाची प्रार्थना आधी करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि आपण जे अध्याय बघितले ना सुरुवातीपासून, त्या प्रत्येकाला ना एक टॅगलाईन देत चला। सगळ्यात पहिला काय? अर्जुन विषाद योग, नावामध्येच कळतंय अर्जुनाचा विषाद आहे। दुसरा अध्याय काय आहे? सांख्य योग, नावामध्येच कळतंय ज्ञान सांगितलंय, सांख्य योग सांगितलंय। तिसरा अध्याय काय आहे? कर्मयोग, कर्म कसं महत्वाचं आहे ते सांगितलंय। कर्मयोग, कर्म करणं कसं महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे, ज्याच्यापासून सुटका नाहीये, ते किती अपरिहार्य आहे। एका वाक्यात कर्म अपरिहार्य आहे हे सांगितलंय। चौथ्या अध्यायामध्ये जर कर्म अपरिहार्य आहे तर ते ज्ञान योगाने तो कर्म संन्यास साधता येतो हे सांगितलंय। ज्ञान यज्ञाने कर्म संन्यास साधता येतो, टू बी प्रिसाइज, ज्ञान यज्ञाने कर्म संन्यास साधता येतो हे सांगितलंय। आणि माय डिअर ऑल, सगळ्यांनी नीट ऐका, अध्याय क्रमांक 5 मध्ये भगवंताने
कर्म करत असताना तुमची आणि आमची जी ओळख सांगितली, ती ओळख जी सांगितली आहे ना, ती इतकी भन्नाट सांगितली आहे. तुला कर्म करायचंय आणि तुला नैष्कर्म्य अवस्था पाहिजे, त्यासाठी आधी तुझी ओळख कशी प्रकृतीशी रिलेटेड आहे, तुझी ओळख कशी फक्त प्रकृती आहे, हे सांगण्याचा प्रयत्न भगवंताने अध्याय क्रमांक 5 मध्ये केलाय. कर्म संन्यास योग, मुळात तू कोण आहेस. आजची मी काहीतरी डोळे कोणाचे तरी बंद केले, उदाहरण घ्या, डोळे बंद केले, समोर ताट ठेवलेलं आहे, त्या ताटामधला कुठला तरी पदार्थ असा मी चमच्याने उचलला आणि तोंडात घातला. तोंडात घालता क्षणी मला गोड लागला, हा ही बासुंदी असावी, असा मी कयास केला. कशावरून? चवीवरून. बरोबर आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्या हातून होणारं कर्म हे कसं आहे, नैष्कर्म्य आहे की त्याच्यामधून भरपूर काही फल उत्पन्न होणार आहे, हे सगळं जाणून घ्यायचं. आणि जर ते करायचं, एक्झिक्यूट करायचंय, तर त्याचं नेचर समजलं पाहिजे. जसं गोड पाहिजे तर साखर पाहिजे, तिखट घालायचं तर मिरची पाहिजे, मग ती लाल असेल, हिरवी असेल, काळी मिरी पाहिजे. जर आणखीन पुढे गेलं तर प्रत्येक गोष्टीचं नेचर समजून घ्यायचे. तसं अध्याय क्रमांक 5 मध्ये भगवंताने आपल्याला आपली लायकी दाखवली आहे, आपल्याला आपलं अस्तित्व दाखवलंय. खूप छान आहे का बरं का. आजच्या या सेशनमध्ये ना ते एक्सप्लेन करण्यासाठी मी थोडी पार्श्वभूमी तयार करणार आहे. आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचू, पण पार्श्वभूमी तयार करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण म्हणतो ना गणितामध्ये x इज इक्वल टू वाय कन्सिडर करा, तसंच आपण जेव्हा म्हणतो ना आत्मा 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 निराळा आहे, प्रकृती म्हणजे अहंकार कुठे लागलेला आहे? प्रकृतीला लागलेला आहे. बरोबर आहे. अहंकार प्रकृतीला लागलेला आहे. पण ही प्रकृती माता आहे ना, प्रकृती माता, आता सगळ्यांनी ना अजिबात मनातले जे मोड आहेत ना की हे फक्त आध्यात्मिक ऐकायचं आहे आणि आता हे प्रवचनच आहे, हे सगळं बाजूला करा आणि तुम्ही सगळे विज्ञानाच्या वर्गात आहात, सायन्सच्या वर्गात आहात असा विचार करा. आजूबाजूला जे दिसतंय ना, ही भिंत, हा टेबल, हा लॅपटॉप, हा मोबाईल, हे जे सगळं काही दिसतंय ना ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. ॲग्री? बरोबर. याच्यामध्ये उसनं काही आणलंय का? वेगळं काही आणलंय का? आणलंय? नीट ऑब्झर्व करा. आणलंय काही वेगळं? पंचमहाभूत दिसतायत, भरे वारा नसला तरी तो लागतोय, अनुभवता येतोय. पण तुम्ही म्हणाल अजून काही गोष्टी ताई दिसत नाहीयेत. उदाहरणच द्यायचं झालं तर ताई वीज दिसत नाहीये आम्हाला, ताई उष्णता लागतीये पण उष्णता दिसत नाहीये, हे सगळं उत्पन्न होतंय. थंडी लागतीये, गरमी लागतीये, हवा लागतीये आणि वीज ही उत्पन्न होते, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, हे सगळं दिसत नाहीये. पण ते निर्माण कशापासून झालंय हो? प्रकृतीपासूनच निर्माण झालंय ना. म्हणजे प्रकृतीकडे हे काही पदार्थ दिले आहेत, काहीतरी 15-20 मूळचे पदार्थ, त्याचं आणखीन विभाजन होतं, त्या पदार्थांपासून प्रकृतीने सगळं निर्माण केलंय. मग त्याच्यामध्ये तुमचा अहम आला, त्याच्यामध्ये तुमचा आत्मा आला, एव्हरीथिंग आलं, सगळं त्याच्यामध्ये आलं. प्रकृतीने सगळं निर्माण केलेलं आहे. आता नीट बघा, आत्मा आपण वरती ठेवला, त्याच्यानंतर आपण असं म्हटलं की अहम जो कोणाचा आहे, अहम कोणापासून उत्पन्न झाला? प्रकृतीपासून उत्पन्न झाला. आता नीट ऐका माझं एक वाक्य, आपलं मन कशापासून उत्पन्न झालंय? जसं पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल, याच्यामध्ये निगेटिव्ह पोल म्हणजे रिच ऑफ इलेक्ट्रॉन, जर कोणी सायन्स शिकलं असेल तर निगेटिव्ह पोल म्हणजे एनरिच्ड विथ द इलेक्ट्रॉन. जेव्हा एक इलेक्ट्रॉन निगेटिव्ह पोल पासून निघून पॉझिटिव्ह पोल पर्यंत पोहोचतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं. एवढं तरी आपल्या सगळ्यांना माहितीये. बरोबर आहे. अगदी त्याप्रमाणे माणसाला जे हे शरीर दिलेलं आहे, या शरीरावरती जे तरंग आलेत, ते तरंग म्हणजे विचारांचे तरंग आहेत आणि ते विचार इज नथिंग बट अ मन, नथिंग बट अ माइंड. येतंय का सगळं लक्षात तुमच्या? हे मन कुठून तरी आकाशातून पडलंय असं नाहीये बरं का अर्चनाताई. आकाशातून पडलेलं मन नाहीये, आकाशातून काही आलेलं आहे असं नाहीये. मला एक सांगू द्या, जे काही आहे तो सगळा खेळ या पृथ्वी तलावरतीच आहे. मग ह्याच्या बाहेर काही आहेत का? गॅलेक्सी वगैरे आहेत, त्याच्या गॅलेक्सी आहेत, पण तुम्ही आणि आम्ही एवढे मोठे नाही आहोत की आपला सगळा ऑरा वगैरे मंगळापर्यंत पोहोचला, असं काही नाहीये. इथल्या इथेच जे काही आहे ते सगळं इथल्या इथेच आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या आणि जर लिहायचं असेल तर लिहून ठेवा. आत्मावरच्या पातळीला
दुसऱ्या पातळीला येते प्रकृती, ज्याच्यापासून निर्माण होतो अहम, अहंकार. आणि तिसऱ्या पातळीला येतं मन. मनाचं अस्तित्व काय आहे तर विचार. विचार कुठून उत्पन्न होतात? शरीरातून. म्हणजे विचार शरीरांचा काय आहेत? उत्पन्न झालेल्या लहरी आहेत. उत्पन्न झालेल्या लहरी. उदाहरणच द्यायचं झालं तर मी एक विज्ञानातलं उदाहरण देईन. देअर इज समथिंग कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. सगळ्यांना माहिती असेल शोभनाताई, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कधी शिकला असाल त्या काळात, जुन्या काळात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? द राईट हँड थंब रूल, द लेफ्ट हँड थंब रूल आठवतोय तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी जर अशी राईट हँडने असं अपर थंबच्या डिरेक्शनने वाहत असेल तर मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट होते? अशी बोटांच्या दिशेने क्रिएट होते. बरोबर आहे? म्हणजे इलेक्ट्रिसिटी जेव्हा वाहते तेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपोआप क्रिएट होते. अगदी त्याप्रमाणे आपलं हे जे शरीर आहे ते उत्पन्न झालं की त्याच्याबरोबर लक्ष्मण दादा विचार सुरू होतात. म्हणजेच आपण त्याला म्हणतो की हे मन आहे आपलं. म्हणजेच त्याला म्हणतो हे आपलं मन आहे. इट इज जस्ट लाईक अजून एक उदाहरण देते विज्ञानातलंच. एखाद्या ब्युरेटमध्ये किंवा एखाद्या कोनिकल फ्लास्कमध्ये तुम्ही केमिकल टाकले, तुम्ही बेस टाकलं, तुम्ही ऍसिड टाकलं, त्या दोघांची रिॲक्शन झाली, त्याच्यामधून सॉल्ट क्रिएट झालं. सॉल्ट क्रिएट झालं, रिॲक्शन एक्झोथर्मिक होती म्हणजे उष्णता सोडणारी होती. मग ती जी उष्णता सोडली गेली ना ते आपले विचार आहेत असं समजा. आपलं हे शरीर आहे, या शरीरामध्ये सगळं म्हणजे म्हणतात ना आयर्न आहे, व्हिटॅमिन सगळं. आणि फॉर दॅट मॅटर जर तुम्हाला अजून क्युरिओसिटी असेल ना तर इंटरनेटवरती जा आणि त्याच्यावरती लिहा द विटॅमिन्स अँड मिनरल्स कॉझिंग द मूड, कॉझिंग द डिप्रेशन, कॉझिंग द एन्झायटी. तुमच्या सगळं लक्षात येईल. जर आपल्याला म्हणतात ना अशक्तपणा वाटतोय, का खा एखादं केळ खा, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. जरा मूड खराब आहे ना तर काय खा डार्क चॉकलेट खा, त्याच्यामध्ये झिंक असतं. येतंय का तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यात काय आहे? विचार. विचारांचं अस्तित्व शरीराशिवाय नाही. म्हणजे मनाचं अस्तित्व शरीराशिवाय नाही. मनाचं अस्तित्व शरीराशिवाय नाही. त्याच्या पुढे ऐका, आपण काय म्हणतो? मन म्हणजे कुठली तरी आतली गोष्ट आहे, कुठली तरी आंतरिक गोष्ट आहे. अंतःकरण. मन म्हणजे आंतरिक गोष्ट. एक सांगू द्या मला, मन ही आतली गोष्ट नाहीये. मन ही सुपरफिशियल गोष्ट आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आतली गोष्ट म्हणजे एकच आहे, तो म्हणजे राम, तो म्हणजे आत्मा, तो म्हणजे आत्माराम. मन ही बाहेरची गोष्ट आहे. मन ही फक्त लहरी आहेत. त्याला आतली गोष्ट समजू नका. होतं काय माहितीये? खोट्या गोष्टी नेहमी खऱ्याची वेशभूषा धारण करून आपल्यामध्ये घुसतात. उदाहरण देते. आता वारकरी येणारे सगळेच वारकरी आहेत का? बऱ्याचशा लोकांना घरामध्ये कंटाळा आलेला असतो. बऱ्यापैकी वयोवृद्ध लोक असतात किंवा जी लोक बिना नोकरीचे व्यवसायाचे असतात, कंटाळा आलेला असतो. सॉरी टू से, असं बोलणं चुकीचं ठरेल पण हे जिवंत आणि ज्वलंत आणि सध्याचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे आपले येतात, वारीला येतात आणि हीच लोक जास्त घाण करतात बरं का. खरे वारकरी कधी घाण नाही करत. लक्षात घ्या, वारीच्या वाटेवरती हे जे सगळं अशुद्धता वगैरे पसरत असते ना ती ह्या लोकांमुळे पसरत असते. जो खरा वारकरी असतो ना तो प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला बघतो. मग ही जी खोटी लोक असतात ना ती वारकऱ्याचा वेश धारण करतात. डोक्यावर टिळा, अंगावर पांढरी कपडे. मग हे लोक जास्त कॉन्शियसली कपडे वगैरे घालतात आणि असे फोटो बिटो काढून टाकतात. का? खऱ्याचा वेश नेहमी धारण करावा लागतो खोट्याला. कशासाठी? मार्केटमध्ये विकलं जाण्यासाठी. लक्षात ठेवा. बेंटेक्सच्या बांगडीचा रंग कुठला असतो? काळा, निळा, लाल नाही ना. कुठला असतो? सोनेरी. का बरं सोनेरी असतो? सोन्याचा रंग धारण केल्याशिवाय त्याला, सोन्याचा सत्याचा रूप त्याला धारण केल्याशिवाय त्याला कोणी विकत घेणार नाहीये. डायमंड, नकली डायमंड त्याचं असली डायमंडचं रूप धारण केल्याशिवाय त्याला कोणी विकत घेणार नाहीये. लक्षात घ्या. म्हणून हे मन जे असतं ना, नीट ऐका शोभनात, मन जे असतं आपल्याला असं वाटतं हे माझं आहे, हे माझी आतली गोष्ट आहे. पण हे मन सत्याचं रूप धारण करतं, आत्म्याचं रूप धारण करतं आणि आपल्याला वाटतं हे मन माझं आहे. आपण नेहमी बोलतो दोन मी आहेत. दोन मी. पहिला मी कुठला? जो आत्म्याला लावलेला आहे, जो लावावाच लागतो. तो असल्याशिवाय पल्लवी आपलं डिस्कशन झालेलं, तो लावावाच लागतो. देअर इज फॉर आहे ते क्रियापदासाठी आहे, तो असतोच.
पण हा जो मी आपण लावतो ना मनाबरोबर, त्याच्यामध्ये आणि त्या मी मध्ये नेहमी गफलत होत असते. लक्षात घ्या. म्हणून मनाला आंतरिक कधी समजू नका. आपल्याला आता असं वाटेल की ताई मग आमच्या भावभावनांचं काय, आमच्या भावना काय मनातल्या नाहीयेत, अंतरंगातल्या भावना नाहीयेत का? अजिबात नाहीयेत. लक्षात घ्या. जर असत्या तर आपल्या पुराणाने, आपल्या वेदाने, आपल्या संस्कृतीने आपल्याला हे वाक्य सांगितलं असतं का? आता त्या ब्रह्मकुमारीसच्या बीके शिवानी बोलून बोलून थकल्या. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. कळतंय का तुम्हाला? आपल्या वेदांनी काय केलं माहितीये का? आपल्या वेदांनी काय केलं? वेद म्हणाले की तुझं शरीर म्हणजेच मन आहे. असं कोणी आपल्याला सांगितलं नाही. म्हणून आज लिहून ठेवा म्हटलं. गीता सगळे डाऊट सॉल्व्ह करेल आपले. आपलं जे शरीर आहे तेच आपलं मन आहे. शरीर कशाचं बनलेलं आहे हो? शरीर कशाचं बनलंय? भाजी, भात, पोळी, बरोबर आहे. टोमॅटो, बटाटा, भेंडी, दोडका. चला, जर तुम्ही खूप शूरवीर आहात, मटन, चिकन, मासे, बरोबर, याचं शरीर बनलेलं आहे. म्हणजेच शरीर कशाचं बनलेलं आहे? शरीर कशाचं बनलेलं आहे? ह्या सगळ्या मातीतून उगवणाऱ्या वस्तूंचं बनलेलं आहे, अन्नाचं बनलेलं आहे शरीर. बरोबर आहे. आता नीट बघा बरं का. सिक्वेन्स लिहून घ्या. थोडीशी वहीमध्ये जागा सोडा पहिली सुरुवातीला आणि लिहा तन शरीर किंवा आधी लिहा मन. आय एम सॉरी, आधी मन लिहा. मनापासून पुढे एक बाण काढा आणि लिहा शरीर. मनापासून पुढे बाण काढा आणि लिहा शरीर. आणि शरीरापासून एक पुढे बाण काढा आणि लिहा अन्न. शरीरापासून पुढे बाण काढा आणि लिहा अन्न. ठीक आहे. आता माझ्याकडे सगळ्यांनी बघा. आता हे जे मन आहे ना, मनाच्या आतल्या पापुद्र्यामध्ये कोण आहे? आत्मा. मनाच्या आतल्या पापुद्र्यामध्ये कोण आहे? राम बसलेला आहे, आत्मा बसलेला आहे. मग मनाच्या आधी लिहा ब्रह्म. मनाच्या आधी लिहा ब्रह्म. आता सगळ्यांनी नीट बघा. तो अन्न लिहिले ना, अन्न, त्या अन्नपासून ब्रह्मपर्यंत एक बाण काढा खालून. अन्नपासून ब्रह्मपर्यंत एक बाण काढा. काढला? आता आपले पूर्वज बोलतात ते बरोबर आहे ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आलं का लक्षात? अन्न हे पूर्ण ब्रह्म. का म्हटले पूर्ण ब्रह्म? कारण मनातल्या लहरी तुमच्या कर्माला कारणीभूत असतात आणि तुमची कर्म तुमच्या आत्म्याच्या गतीला कारणीभूत असतात. लक्षात घ्या. येतोय का विषय लक्षात? या जगामध्ये जे अन्न सगळं बनतं ना, ते मातीतूनच उत्पन्न होतं. अन्न सगळं बनतं ते मातीतूनच उत्पन्न होतं. आता हा भाग वेगळा की हल्ली लोक काय नकली तांदूळ बनवतात, नकली गहू बनवतात, पण आयडियली ते मातीतूनच उत्पन्न होतं. सगळा खेळ या पंचमहाभूतांचा आहे, त्याच्यातूनच उत्पन्न होतं सगळं. येतंय का सगळ्यांच्या लक्षात? मग आपलं मन, आपली जी जुनी लोक म्हणतात ना की अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याचा अर्थच हा आहे की आपण जे खातो त्याच्यापासून आपलं मन बनलेलं असतं. आणि याचाच अर्थ पुढे जाऊन असा होतो की बघा बरं का, गोपाल काका तुम्ही खूप दिवसांनी आलाय, नमस्कार. तुम्हाला असं वाटत असेल की कायच्या काय चाललंय, फक्त विषय थोडा थोडा लक्षात घ्या. आपण थोडं काय करतोय माहितीये, कन्सेप्ट वाईज समजत चाललेलो आहोत. सकाळचं ना हल्ली, नमस्कार, हा रामकृष्ण हरी शारदाताई, रामकृष्ण हरी. बर धन्यवाद. ऐका बरं का, सगळेजण असं म्हणतात की आपण सकाळी उठलो ना की आपली नाडी चेक करायची, कुठली पायजाम्याची नाही, नाडी चेक करायची. हे श्वासोश्वास असतात ना, कुठली चालू आहे, इडा, अंतःकरण आणि मन, सांगते ताई, येते त्याच्यावरती मी. आता हे श्वास चालू आहेत ना, उजव्या बाजूचा आहे सूर्य नाडी की चंद्र नाडी, कुठली चालू आहे ती चेक करायची. जर उजवी नाडी चालू असेल ना तर आपण जास्त क्रियाशील असतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. त्यात पण लोक म्हणतात की जर उजवी नाडी चालू नसेल तर तुम्ही चालू करू शकता, त्याच्यासाठी पण प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? ते समर्थ वगैरे हाताखाली धरायचे बघा काखेमध्ये, ते लाकडाचं, ते का धरायचे? नाडीचं स्वरूप चेंज करण्यासाठी. जर ध्यान करायचं आहे तर मला ह्या साईडची चंद्र नाडी हवी आहे, जर मला कार्य करायचं तर मला सूर्य नाडी हवी आहे, त्याचंही ऍप्लिकेशन होतं.
थोडक्यात मला काय सांगायचं आहे, आपल्याला जे काही करायचं आहे ना ते सगळं या शरीराबरोबरच करायचंय. म्हणून गीता पुढे जाऊन म्हणते युक्त आहार विहारस्य. म्हणून लोक म्हणायची जुन्या काळातली की क्षत्रियांनी काय खाल्लं पाहिजे, मांसाहार केला तरी चालेल, क्षत्रियांनी केला तरी चालेल, नाही केला तर ठीकच आहे. आणि ब्राह्मणांनी काय केलं पाहिजे, मांसाहार नाही केलं पाहिजे, अथवा जो मांसाहार नाही करणार तो ब्राह्मण आहे. पण आत्ताच्या काळातले म्हणतात अंड तरी आम्ही खातो बरं का, फिजिकल फिटनेससाठी. आत्ताचे ब्राह्मण असं म्हणतात. सॉरी टू से जर कोणी असेल तर, ज्याने त्याने आपापली जी काही असेल ना सत्य ते ओळखून घ्यावं. मी अनेक असे ब्राह्मण बघितले दरवाजे बंद करून अंडी भाजून खाणारे, त्याच्यामुळे मला बोलायला अजिबात काही वाटत नाही. ठीक आहे, आणि खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही. हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. ज्याला जो वर्क प्रोफाईल दिलाय ना त्याच्यानुसार त्यांनी अन्न ग्रहण करायचं, मग ते शरीराला साथ देतं, असा त्याचा अर्थ होतो. नीट ऐका. आपल्याला असं वाटू शकतं ताई आमच्या भावना चुकीच्या आहेत का, आम्हाला भावना कुठून येतात मग. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर हे सगळे षडरिपू म्हणजे त्यांचं अस्तित्व काय आहे, विचार. हे त्यांचं अस्तित्व आहे. बरोबर आहे. या सगळ्या षडरिपूंचं अस्तित्व काय आहे, विचार. मला राग आला हा माझा विचार आहे, मला क्रोध आला हा विचार आहे, मला या गोष्टीचा लोभ झाला, मोह झाला हा विचार आहे. येतंय का सगळ्यांच्या लक्षात. मग हे विचार म्हणजेच मन आहे, आणि या मनाच्या बेसिसवरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव होतो. मग असं म्हणूया की मला जर राग आला म्हणजे माझ्या अंगातली भेंडी कुठेतरी काम करते, मला जर क्रोध आला तर काल खाल्लेले टोमॅटो कुठेतरी काम करतायत. तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतेय. मला जर वाटते ही गोष्ट ना अशी भारी, मला मला ही मुलगी ना ही माझी गर्लफ्रेंडच झाली पाहिजे, काही नाही कांदा काम करतोय. येतंय का लक्षात तुमच्या. आपल्यातले आपण जे खातोय ना त्याच सगळ्या भावना आपल्यामध्ये बनतायत, त्याच सगळ्या भावना बनतायत. बरोबर, आहारावर आहे सगळं. त्याच्याही पुढे जाऊन अजून एक उदाहरण देते. माझी बाळ लहान होती ना, म्हणजे अजून लहानच आहेत ती, आता 3 वर्षाची आहेत. जन्मल्यापासून त्यांना ना आईचं म्हणजे माझा फार अट्रॅक्शन, प्रत्येक बाळाला आईचं अट्रॅक्शन भरपूर असतं. आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन आजी आजोबा पाहिजेत, का तर लाड पूर्ण करतात. आता त्यांना खेळणी आवडतायत, काही दिवसांनी त्यांना वेगळी खेळणी आवडायला लागतील. मग ते माझ्याजवळ जास्त येणार नाहीत, आजी आजोबांजवळ जास्त जाणार नाहीत. मग त्यांचे मित्रमैत्रिणी पण बदलतील. आता मित्रमैत्रिणी वेगळे आहेत, नंतर मित्रमैत्रिणी बदलतील. मग हे मित्रमैत्रिणी म्हणणार मला सोडून गेला. पण तसं असतं का. तो अजून मोठा होतो. आता तो 10वीत आला. आता 10वीत आल्यानंतर जी आई त्याला 3 वर्षाचा असताना, 1 वर्षाचा असताना, 1 दिवसाचा असताना जी आई त्याला प्रिय होती, ती 10वीत असताना त्याला प्रिय असेल का, तेवढीच प्रिय असेल का. नाही ना. त्याला काय वाटणार, आई तुझा वाढदिवस आहे ना, तू सेलिब्रेट कर, मी निघालो खेळायला, मला ते काय सांगू नकोस. अजून थोडा मोठा झाला, आता त्याला काय वाटणार, आई मला हे शिक्षण पूर्ण करायचंय, आता तू नको, मला तू तिकडे बाजूला बस, मला डिस्टर्ब करू नकोस, माझ्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. येतंय का लक्षात. त्यातल्या त्यात पण मनातल्या मनात कोणती तरी मुलगी आवडत असते. विचार करा, तीच मुलगी आपलं जेव्हा शिक्षण होतं, आपण नोकरीला लागतो तेव्हा पण आवडते का. थोडासा विचार करा. तीच मुलगी, तोच मुलगा, त्याच्याही पलीकडे जाऊन लग्न झालं, आता तर आई अजिबातच आवडेनाशी होते. लग्न झाल्या बायको आवडणारी होते. काही दिवसानंतर मुलं झाली, ती बायको बाजूला होते, मुलं आवडायला लागतात. जसं आपलं शरीर मोठं होत जातं तसं आपल्या मनाचे चॉईसेस, लाइकिंग सगळं चेंज होत जातं, सगळं चेंज होत जातं. येतंय का लक्षात. थोडक्यात आजचं ब्रीदवाक्य हे आहे की आपलं मन हे आपल्या तनपासून बनलेलं आहे. आपलं शरीरापासून उत्पन्न होतं ते मन होतं. या युनिवर्समध्ये, या पूर्ण प्रकृतीमध्ये, प्रकृती माता बाहेरचं उसणं काहीच आणत नाही, सगळं इथलंच वापरते. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजे इलेक्ट्रिसिटी असते, त्याप्रमाणे विचारांचा फ्लो म्हणजे मन असतं. आणि ते कशाच्या आधाराने उभे असतात. इलेक्ट्रॉन कशाच्या आधाराने उभा असतो. इलेक्ट्रॉन मेटलच्या आधाराने उभा असतो. एम आय राईट अर्चनाताई. मेटल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ना, आयन मेटल मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. अगदी त्याप्रमाणे आपल्या हे विचार या शरीराच्या आधाराने उभे असतात. जसं मेटलच्या व्हॅलन्स शेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर ते बाहेर पडतात, 3 इलेक्ट्रॉन असतील तर ते बाहेर पडतात.
जर 4 इलेक्ट्रॉन असतील तर ते 4 घेतात किंवा 4 देतात. जर 6 इलेक्ट्रॉन असतील तर ते 2 इलेक्ट्रॉन घेतात. ऑक्टेट कंप्लीट करतात ना, ड्वेट, ऑक्टेट. जर तुम्ही सायन्समध्ये डीप असाल त्यांना ही व्याख्या कळेल. ऍटलीस्ट 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत, ऍटलीस्ट 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. इलेक्ट्रॉनचा फ्लो त्या ॲटमनुसार असतो. अगदी त्याप्रमाणे आपल्या विचारांचा फ्लो आपण जे खातो त्याच्यावरती अवलंबून असतं. आता नीट ऐका पुढचं वाक्य, खूप सुंदर आहे. शारदा ताईंकडे ना आज दिंडी आलेली आहे, तर त्या दिंडीचा मुक्काम आज त्यांच्या इथे आहे. आणि त्या मुक्कामाची जी धावपळ आहे, व्यवस्था आहे, त्या पटापट उरकून त्या ऐकण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत. आई तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या दर्शनाने हा दिसतंय आणि तुमच्या दर्शनाने आम्हाला विठुरायाचं दर्शन होतंय, वारकऱ्यांचं दर्शन होतंय, आम्ही असं समजू. खूप खूप धन्यवाद. आणि आम्हा सगळ्यांकडून तुमच्या चरणी दंडवत. आणि आता एक महत्वाचा सिद्धांत, आपण त्या सिद्धांतावरती येऊया. जे काही संत असतात, जे काही मोक्षाला गेलेले असतात ना, जे आपण लिहून घेतलं ना, आत्मा, मन, शरीर, अन्न, त्याच्यानंतर माती, हवा, पाणी, सगळं काही. ठीक आहे. जे काही मुक्त आत्मे असतात, मोक्षाला प्राप्त झालेले असतात ना, ते कसा विचार करतात, मनापासून पुढे जातात. म्हणजे त्यांचं मन असतं ना, ते त्यांचं ऐकतं. मग जसं मन म्हणेल ना तसं मग त्यांचं शरीर काम करायला लागतं. त्यांचा जे आत्मा म्हणेल ते त्यांचं मन म्हणतं. आणि आत्म्याच्या पातळीवरून विचार करून मन तसं वागतं. आणि मन मग जे म्हणेल ते शरीर काम करतं. आणि आपल्यासारख्या लोकांचं कसं असतं माहितीये, जे शरीर म्हणेल ना ते आपण करतो, ते आपलं मन म्हणतं. रिव्हर्स डायरेक्शनने असतं. पुन्हा एकदा मी सांगते, मला काय खायला आवडतं, म्हणजे उदाहरण देते, मला खायला आवडतं असं नाही, काय खायला आवडतं, मला गुलाबजामुन वगैरे नाही आवडत. मला ना अशी मस्त अशी लाल बुंद अशी मिसळ खायला आवडते. माझ्या शरीराला, माझ्या जिभेला असा मस्त तिखटपणा चर्रकन लागला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तो चहाचा घोट असा जिभेला, वा वा काय सुख आहे. म्हणजे हे सगळं माझ्या शरीराला आवडतं. मला मुलगी आवडताना, क्षमा असावी मी सतत असं उदाहरण देते, पण जगामधला सगळ्यात मोठा फोर्स जर कुठला असेल ना, तर तो आपल्या अपोजिट सेक्सकडे असतो, अपोजिट लिंग त्याच्याकडे असतो. मुलगा मुलगी, पुरुष स्त्री. आपण नेहमी खाण्याबद्दलच विचार करतो ना, या गोष्टीबद्दल पण विचार करूया आपण. आपल्या लाइकिंग काय आहे, मला अशीच मुलगी हवी लग्नाला, कोण म्हणतं, अज्ञानी म्हणतो. पण जर एकदा विचार करणारा मुलगा असेल ना, तो म्हणतो दिसायला कमी असली तरी चालेल, मनाने चांगली पाहिजे, आई वडिलांना सांभाळणारी पाहिजे. येतंय का तुमच्या लक्षात? आणि तो जर एखादा साधू असेल तर तो म्हणेल की मला मुलगी रोज साधना करणारी पाहिजे, रोज माळ जपणारी पाहिजे. येतंय का लक्षात तुमच्या? जे आपण बद्ध असतो, आपण काय करतो, आपलं शरीर सांगतं आणि त्याच्यानुसार विचार उत्पन्न होतात. आणि जे मुक्त आत्मे असतात, जे संत असतात, त्यांच्या बाबतीत काय असतं, जे त्यांचं आत्म केंद्र असतं, आत्म्याच्या केंद्रातून निर्णय घेतले जातात. बुद्धी निर्णय घेते, मग ते मनाकडे येतात आणि मन सांगतं की आता शरीरा तुला हे करायचं नाहीये, मी म्हणेल तेच. मग शरीरातून म्हणतं नाही नाही मला राग आलेला आहे. मग आपण आतून म्हणायचं, शरीर बाहेरचं म्हणतं नाही नाही मला राग आलेला आहे. आतला आत्मा म्हणतो येऊ दे ना तुला राग, मला काय करायचंय. येतंय का लक्षात? शरीर म्हणतं मला आता हे दगड टोचतायत, मी कसा चालू रस्त्यावरती वारी चालताना. आतला आत्मा म्हणतो टोचू दे ना, मला काय करायचंय, शरीरा तुला टोचतायत दगड, मी काय करू. येतंय का लक्षात? आणि नॉट ओनली आपण जे खातो त्याच्यावरून मन बनतं. नीट ऐका, आपण जे मुखाने खातो त्याच्यावरून मन बनतं. एवढंच नाही, आपण जे डोळ्याने पाहतो त्याच्यावरून मन बनतं. आपण जे कानाने ऐकतो त्याच्यावरून मन बनतं. विचार घ्या लक्षात. एखाद्याने, आत्ताचे युवक मंडळी किंवा आत्ताच्या मुला मुलींमध्ये लहानपणीच घाणेरड्या भावना काय यायला लागतात, सोशल मीडिया ओपन केला ना की प्रचंड अश्लील असे व्हिडिओ दिसायला लागतात. आता ते चित्र बघून त्यांच्या मनातले सॉफ्टवेअर चेंज होतात ना. जे डोळ्यांनी ग्रहण केलं, नुसतं तोंडाने ग्रहण केलेलं मन बनतं असं नाही, डोळ्यांनी ग्रहण केलं ते मन बनतं, कानाने ग्रहण केलं
ते मन बनतं. येतंय का लक्षात? जे आपण आपल्या इंद्रियांद्वारे ग्रहण करणार त्याचं सगळ्याचं आपलं मन बनत असतं, त्याचं सगळ्याचं मन बनतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन जे आत्मे असतात, जे मुक्त आत्मे असतात, जे संत असतात, ते काय म्हणतात? आत्ताच मी म्हंटल ना, शरीरा तुझा जो धंदा चाललाय तो चालू दे, माझा काही संबंध नाहीये त्याच्याशी. तुला राग येतोय येऊ दे, तुझ्यामध्ये भेंडी उड्या मारते. अरे तुला खूप दुसऱ्याबद्दल मोह वाटतोय, दुसऱ्याबद्दल हेवा वाटतोय, दुसऱ्याचा तिरस्कार वाटतोय, काही नाही. दुपारी मटण खाल्लंच ना ते उड्या मारतंय, काय नाही, दुसरं काय नाही. आतला मुक्त पुरुष म्हणत असतो, आतला जो आत्मा, जी बुद्धी असते ती काय म्हणत असते? तुझं काय चालायचं ते चालू दे, माझा तुझ्याशी काहीच संबंध नाही. म्हणजे जे संत असतात त्यांच्यासाठी बाहेरचं जग जिवंत असतं, पण आतमधून ते मृत झालेले असतात. जर तुम्हाला आठवत असेल तर अध्याय क्रमांक 2 मध्ये आपण हे शिकलो होतो की संत जे असतात ते जग ज्या ठिकाणी जागृत असतं, संत त्या ठिकाणी निजलेले असतात. हे आपण श्लोकामध्ये पाहिलं होतं. आपण श्लोकामध्ये नमस्कार काका, नमस्कार. आता पुढचा सिद्धांत ऐका. लोक म्हणायला लागली की ताई तुम्ही असं म्हणताय की संतांचं बाहेरचं शरीर जिवंत असतं, आतलं मेलेलं असतं, हे जरा ऐकायला बरोबर नाही वाटत आहे. मग त्याच्या पुढे जाऊन संत म्हणायला लागले की आम्ही बाहेरून जागृत असतो आणि आतमधून आम्ही झोपलेलो असतो. मग कोणीतरी हुशार माणूस म्हणेल झोपलेलं म्हणजे काय? लक्ष्मणदादा कोणीतरी म्हणेल झोपलेलं म्हणजे काय? ड्रायव्हिंग करताना तुमचं मन आतलं अंतरात्मा काय झोपलेला होता का तुमचा? नाही ना. मग त्याला अजून वेगळ्या भाषेमध्ये संत असं म्हणतात की आम्ही बाहेरून कर्म करत असतो पण आम्ही आतून अकर्मी असतो, आम्ही आतून निष्काम कर्मी असतो. कळलं तुम्हाला? जर तुम्हाला नीट कळलं असेल तर या अध्यायामध्ये भगवंत असं सांगतोय की तुझं मन दुसरं तिसरं काही नसून तुझं शरीर आहे. तुझं शरीर दुसरं तिसरं काही नसून तू खाल्लेलं अन्न आहे आणि तू जे अन्न खाल्लेस ते प्रकृतीपासून आलेलं आहे आणि याच्यामध्ये तुझा सहभाग काहीच नाही. म्हणून तू उगाचच स्वतःला अतिशहाणा समजू नकोस की हे सगळं मी करतो, ते सगळं मी करते, मला राग आला, मला द्वेष वाटला, मलाच वाटलं पुढे जाऊन करावं म्हणून मी केलं. अजिबात नाही. हे सगळं शरीर आहे, त्याच्यात उत्पन्न होणारे हे तरंग आहेत. तू याच्यापासून अलिप्त आहेस, तू याचा भाग नाहीये. पुन्हा आपण त्याच्यावरतीच येतो. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. जरा ना कन्सेप्च्युअली आहे. आपल्याला भगवंत आपली लायकी सांगतोय. इन शॉर्ट आपल्याला भगवंत आपली लायकी सांगतोय. आपण खूप म्हणत असतो ना की मन मन मन, भावना भावना भावना. आता ते नॉर्थकडचे लोक वगैरे बघा, भाव भाव भाव, राधा 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 करत. सगळ्यांनाच मनामध्ये भाव असतो असं नाहीये, खूप कमी लोकांना असतो. उगाच ते असं रडायचं वगैरे सगळं खोटं नाटक. जो खरा करत असेल त्याला दंडवत प्रणाम. पण ते येण्यासाठी सुद्धा त्यांनी सात्विक भोजन करायचं असतं. मग कांदा लसूण वर्ज्य का? कारण जसं अन्न खाणार तसं मन बनणार आहे. येतंय का लक्षात? म्हणून कांदा लसूण कोणाला वर्ज्य आहे? ज्याला खरंच आत्मिक प्रगती करून घ्यायचे ना त्याला कांदा लसूण वर्ज्य आहे. मग ताई आम्ही नाही खायचं का? जर तुला गैरसोय होत असेल ना तर खा, आणि जर तुझ्याने शक्य असेल ना ग बाई तर तू नको खाऊस. तुला काय सोयीचं आहे ते बघ. जर मी कांदा लसूण न खाता माझे 2 तास वाया घालवणार असेल, अगं बाई 2 भाज्या बनवायच्या आहेत, एक घरच्यांसाठी एक माझ्यासाठी, असं करायचंय तसं करायचंय, अजिबात नको. तू त्यापेक्षा कांदा खाल्लेला परवडलास. कारण कांदा काय ओम शांतीतली लोक कांदा लसूण खात नाहीत. आणि त्यांच्याकडची लोक जे विचार करतात ना, मी सुरुवातीलाच म्हटलं की त्यांच्याकडे हे घोषवाक्य मानलं जातं, जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. तर हे घोषवाक्य त्यांचं नाहीये, हे आपल्याच वेदांनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगतोय कोण? आपल्याच उपनिषदांचा भाग म्हणजे कोण? गीता. गीता हेच सांगते आपल्याला. सो आपल्याला ना भगवंत लायकी दाखवतोय. तुला वाटतं हे सगळं तुला होतंय, हे तुला नाही होतंय. तुझ्या शरीराचा भाग म्हणून तुला होतंय. तुझं थोडंसं तू ऍटमॉस्फिअर बदल. तुला वाटतंय की मला काहीतरी पाहिजे, मला हे खावंसं वाटते, ते खावंसं वाटते. काही नाही, आत्ताच रेसिपी बघितली, आत्ताच मधुराज रेसिपी बघितली, गुलाबजामुन कसे बनवायचे म्हणून खावंसं वाटलं. कळतंय का?
जे सिग्नल आपण देणार ना या डोळ्यांना, या कानांना, तेच सिग्नल आतपर्यंत जाणार. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. इथे मला ताईंनी एक प्रश्न विचारला. पल्लवी ताई आहात तुम्ही? हा, पल्लवी ताई आहात तुम्ही? ताई, अंतःकरण आणि मन वेगळं आहे का? अंतःकरण चतुष्टयीमध्येच मन येतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मी त्याच्यावरती येते. हे जे अंतःकरण चतुष्टय आहे ना, हे असे नाही आहेत की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे समान पातळीला नाही आहेत. हे कसं आहे, अहंकार जो खालच्या लेवलचा अहंकार असतो तो बाहेरच्या बाजूला आहे, मग मन आहे, मग बुद्धी आहे, मग चित्त आहे. आतमधले लेयर्स आहेत. ते आतमधले लेयर्स आहेत. ह्याचा आपण ग्राफ पण काढला होता. चित्त अवघे चैतन्याची झाले हो, मन रामी रंगले हो. आठवतोय तो अभंग? नंतर आता होमवर्क घ्या, नंतर कोणीतरी हा अभंग पूर्ण लिहून पाठवा आपल्या ग्रुपवरती. चित्त हरपले अवघे चैतन्याची झाले हो, मन रामी रंगले हो. सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये पण तेच दिलंय. जो सगळ्यात आतला लेअर आहे तो चित्त, त्याच्याने आपण चिंतन करतो. आणि त्या मन हा जो भाग आहे ना, हा सगळ्यात आउटर लेअर आहे. आणि त्याला चिकटलेला अहंकार, जसं मगाशी बोललो आपण, त्याला चिकटलेला तो अहंकार आहे. आणि अहम म्हणजे कुठला, असं म्हणूया की तो अहंकार आहे. आणि अहम म्हणजे कुठला, जो आत्म्याबरोबर आहे, मी आहेचा जो आहे ना, तो अहम आहे. तो असलाच पाहिजे. तो क्रियापदासारखा येतो. आय होप इट इज क्लिअर. हे वेगळं नाही आहे, हे कन्फ्युजिंग नाही आहे. अंतःकरण चतुष्टयीतलं जे मन आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्या मनामध्ये जशा लहरी येतील तसंच चिंतन सुद्धा होत जातं. लक्षात घ्या. आणि जसं चिंतन होत जातं तसंच कर्म घडत जातं. आणि भले कर्माच्या फळांनी आपल्या आत्म्याला कुठलाही दोष लागत नाही, तरी सुद्धा पुन्हा जन्म घेणं येतं ना त्या कर्मावरूनच. येतंय का लक्षात? जरी आत्मा निर्लेप असला, जरी आत्मा कशाने मळत नसला, कशाने कापला जात नसला, कशाने भिजत नसला, कशाने वाळत नसला, तरी सुद्धा आत्म्याच्या नंतर जे चित्त आहे त्याच्या चिंतनानुसार आत्म्याला गती प्राप्त होते. ती त्याला सहन करावीच लागते. येतंय का लक्षात काय म्हणते ते? म्हणून आजच्या या सेशनचं जर काही मर्म असेल तर भगवंत आपल्याला सांगतोय की तू जे खातोयस ना या वेगवेगळ्या इंद्रियांद्वारा, त्याच्यापासून मन उत्पन्न होतंय. आणि जे मोक्षाला गेलेले जे संत आहेत त्यांचा फ्लो कसा असतो, आत्मा मन जे आत्म्याच्या केंद्रावर राहून मन विचार करत असतं, चिंतनही तसंच होत असतं आणि तसंच त्यांचं शरीर कार्य करत असतं. आणि साध्या लोकांचं कसं असतं, जे शरीर म्हणेल मला आत्ता भूक लागली, मला आत्ता दमायला झालंय, मला आत्ताच हे करायचंय, मला झोपायचंय, मला अमकं करायचंय, मला तमकं करायचंय, जसं शरीर म्हणेल ना तसं आपलं मन करत असतं, तसे आपले विचार होत असतात. हा आपल्यामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. आणि त्याच्यासाठीच मी सांगितलं की संत बाहेरून जागे असतात आणि आतून झोपलेले असतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा एखाद्याला डाऊट येईल, झोपलेले म्हणजे काय? म्हणून अजून शुद्ध स्वरूपात सांगितलं, शरीर कार्य करत असतं आणि अंतःकरण त्यांचं जे आत्म असतं ते मात्र त्याच्यापासून अलिप्त असतं. म्हणूनच गेल्या वेळेस जे सांगितलेलं, गीता म्हणते द्रष्टा बना. आतून जागृत होऊन तुम्ही द्रष्टा बना. आतून आतला द्रष्टा बना. बघा काय घडतंय माझ्या बरोबर, माझ्या शरीराला हे करावंसं वाटतंय, माझ्या शरीराला ते करावंसं वाटतंय. ओके, आपण अध्याय क्रमांक 5 वरती आहोत. आता आपण श्लोकांकडे वळूया. मी श्लोकांवरती येते. श्लोक जसे वाचत जाल ना तसं लक्षात येईल. श्लोकांवरती येते मी. ओके, आजचा श्लोक क्रमांक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. खूप सोपा आहे ना श्लोक? खूप सोपा आहे, सहज. पुन्हा एकदा बोलून दाखवते. योगयुक्तो, अध्याय क्रमांक 5, कर्मसन्यास योग, त्याचा श्लोक क्रमांक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः
सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ठीक आहे. आणि आता हा प्रश्न पडला तर त्यांनी कृपा करा नियमित सेशनला या, लिंक कुठे तुटणार नाही. मला एक सांगू द्या, आत्ता जर इथे कोणी म्हटलं ना की मस्तपैकी मिसळ पाव मिळणार आहे तर इथे कोणीही बसलेलं भेटणार नाही, सगळेजण मिसळ पाव खायला जातील. लक्षात येतंय का तुमच्या? हे जे ग्रहण करणं अन्न हा एवढा मोठा फोर्स आहे ना, एवढा मोठा फोर्स आहे ना की मरताना सुद्धा माणसाची ज्याच्यामध्ये वासना राहिलेली असते ना ते खाल्ल्याशिवाय त्याला जावत नाही. तोंडात दात नसतात तरी लोक म्हणतात मला खायचंय, द्या मला. इतका मोठा हा फोर्स असतो. भगवंत म्हणतोय अरे तुला वाटतं की तू विचार करतो, तुला वाटतं की भावना तुझ्या आहेत, या भावना तुझ्या नाहीच आहेत. या भावना आत्म्याचा मुखवटा लावून तुझ्यामध्ये मी 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 करतायत. हे भगवंत इथे सांगतोय. ज्याचा अर्थ आहे ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की जे मी एक्सप्लेन करणार आहे तो श्लोकांचा बॅकग्राऊंड क्रिएट करणार आहे. आय हॅव नॉट येट कम्प्लिटेड. मी अजून पूर्ण केलेलं नाही आहे. अजून प्रकृती कशी मोठी आहे ना आपल्यापेक्षा हे मला सांगायचं बाकी आहे, जे मी पुढच्या सेशनमध्ये घेणार आहे. येतंय का लक्षात? थोडंसं वाटू शकतं हे काय आहे, आपले संत तर किती सोपे सोपं बोलले ताई, तुम्ही थोडं अवघड अवघड बोलताय. काही अवघड नाही, आपलंच आहे सगळं. आपणच खातोय, आपणच, हे आपलंच शरीर आहे, आपलेच विचार आहेत. आता सुद्धा सगळे इथे बसलाय पण विचार कुठेतरी दुसरीकडेच गेलेले आहेत. लक्षात घ्या विषय काय आहे तो. एकतर ते तुमच्याकडचा विचार करतायत नाहीतर माझ्याकडचा विचार करतायत. काय बाई येते रोज बडबडते. लक्षात घ्या मी काय बोलते तुम्हाला. माझ्या मागून श्लोक बोला, माझ्या मागून श्लोक बोला. योग युक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. बोला. सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. व्हेरी गुड. श्लोक क्रमांक 8 आणि 9 याचा अर्थ सगळ्या जेवढ्या टीका आहेत ना गीतेवरच्या सगळ्या ठिकाणी एकच दिलेला आहे, कारण तो कनेक्टेड आहे. वाचताना अवघड जातं पण मी जे लाल अक्षरात लिहिलंय ना ते वाचायचं. जसं 8व्या श्लोकाचा पहिला चरणाचा हा शब्द आहे तो मी उकल करून फोड करून वरती लिहिलेला आहे. आणि 8व्या श्लोकाचा जो खालचं चरण आहे ना ते मी लिहिलेलं आहे तेवढंच वाचा. ओके, मी वाचून दाखवते. नैव किंचित करोमीति, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित्. व्हेरी गुड. शेवटचा त अर्धा बोलायचंय कारण तो हलंत आहे. आता खालचं जे वाक्य आहे ना, खालचं जे चरण आहे नीट ऐका. पश्यै 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 शृण्वन् स्पृशैं जिघ्रन्. इथे थांबायचं आहे. पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् याच्यावरचा अनुस्वाराचा जो आपण जो 2 वेलांटा देऊन उच्चार करतो ना, ऐ वै कै असा नाकात उच्चार करायचा आहे. लक्षात घ्या. पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् शच्या वर्षाचा अनुस्वार आहे तो सुद्धा ऐ स्पृशै असा करायचा आहे नाकातून. स्पृशै जिघ्रन् थांबायचं आहे. नश्नन श त्याला न जोडलाय, श त्याला न. श्रावण बाळातला जो श्र असतो ना, श्रावण नीट ऐका बरं का, कन्फ्यूज होऊ नका, लँग्वेज आहे. श्रावण बाळातला जो श्र असतो ना तो कसा बनतो? श शहामृगातला आणि त्याला र जोडला की तो श्र बनतो. ठीक आहे, तो श्र बनतो. मग तो जर मला शामृगातला श अर्धा लिहायचा असेल ना तर तो श्रावण बाळातला श्रचा फक्त वरचा काढला आणि त्याला खाली न जोडला तर तो श ला न जोडलेला आहे. ठीक आहे. नश्नन नश्नन गच्छन स्वपै श्वसन, स्वपै श्वसन. ठीक आहे. मी पुन्हा एकदा हे चरण बोलून दाखवते. पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन. सिंपल सिंपल. तर माझ्या मागून बोला. आता तो किंचितचा जो आहे ना तो मी फोड करून लिहिलाय वरती. नैव किंचित करोमीति युक्त
युक्तो मन्येत तत्ववित्. बोला. व्हेरी गुड. पश्ये शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन्. एकच मिनिट मी पुन्हा एकदा ना तुम्हाला सोपं करून सांगते. तो जो ह्याचा उच्चार आहे ना, त्याचा उच्चार तुम्ही असा केला ना, पश्यै, तो जो अनुस्वार आहे ना त्याचा 2 वेलांट्या देतो ना, वै, खै, ऐ, पश्यै, फक्त नाकात जायचंय थोडस. आता हे जर मी असं बोलली ना आणि एखाद्या संस्कृत टीचरने ऐकलं ना, मला धरून धोपटतील. पण मी सोपं करायचं म्हणून सांगतेय. पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन्. पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन्. ठीक आहे, बोला आता. एक मिनिट. स्पृशै जिघ्रन्, स्पृशै, स्पर्शातला स्पृ, स्पृशै जिघ्रन्, जिघ्र, जिघ्र, शीघ्रचा जिघ्र, स्पृशै जिघ्रन्, स्पृशै, शै, पृशै जिघ्रन् नश्नन्, नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन्, स्वपै श्वसन्, स्वपै श्वसन्. ठीक आहे, आता पुन्हा एकदा बोलते. पश्ये शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन्. नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन्. हो ताई, चला पुढे चला. लय धमाल आहे, लय धमाल. म्हणजे ना मला या श्लोकांचं सुद्धा चिंतन मी करत होते ना, मी हेच सुरू केलेलं की मला आधी सांगायचंय प्रकृती ही कशी मोठी आहे हे मला सांगायचंय. मग त्याच्यापासून सुरुवात आधी कसली केली पाहिजे, मनापासून. आपल्याला नेहमी वाटतं ना की माझ्या मनात हे आलं, माझ्या मनात ते आलं, माझं मन आज असं म्हणते, माझं मन आज तसं म्हणते. मग ह्या मनाला समजावून सांगणं खूप महत्वाचं आहे. नातेवाईक खोटे आहेत, बाहेरचं जग खोटं आहे. गोपाल काका बोलायला खूप सोपं आहे, बाहेरचं जग खोटं आहे हो, नथिंग, तुच्छ आहे, मिथ्या आहे. नातेवाईक मिथ्या, बोलायला खूप सोपं आहे. एक वेळ शरीर पण बोलायला खूप सोपं आहे की शरीर मिथ्या आहे, पण स्वतःच मन मिथ्या आहे, बोलायला खूप अवघड आहे. म्हणून त्याच्या मागचं सायन्स कळणं आधी गरजेचं आहे. इथे सगळं दुसऱ्याचं आहे, इथे आपलं काहीच नाहीये, इथे आपलं काहीच नाही, एकच आत्माराम आपला आहे फक्त. मग ते समजावून सांगताना काय काय करावं लागेल ना, मला हे दिव्य समोर आहे की हे कसं समजावून सांगायचं. आणि त्यात आज बघितलं श्लोक, ओ माय गॉड, हे श्लोक वाचायला गेलं तर काय होईल, लोकांचं जीव अशी तुटूनच बाहेर येईल असं वाटलं. तो सोपं करण्याचा प्रयत्न केलाय. श्लोक क्रमांक 9 वर जाऊया. प्रलपन, जेव्हा तिथे लिहिलंय ना, माझ्याकडे बघू नका तुम्ही, ते जे लिहिलंय ना त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा एकदम शांतपणे. प्रलपन विसृजन गृहणन नुन्मिशन, नुन्मिशन, नुन्मिशन नाही, नुन्मी, न आधी आहे मग म आहे. नुन्मिशन, नुन्मिशन, निमिशन नपी. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्यांची जीभ व्यवस्थित आहे ना. हा. प्रलपन विसृजन गृहणन, प्रलपन विसृजन गृहणन नुन्मिशन निमिषन्नपी. सोपं आहे. ते खालचं वाचूच नका, लाल अक्षर फक्त वाचा. प्रलपन विसृजन गृहणन नुन्मिशन निमिषन्नपी. जिथे जिथे नचा पाय मोडलाय तिथे तिथे अर्धच बोलायचंय. प्रलपन, प्रलपन नाही बोलले, प्रलपन विसृजन असं नाही बोललंय. प्रलपन विसृ, कारण खालच्या श्लोकात बघा ना न लव जोडलाय म्हणून तो हलंत लिहिलाय आपण. प्रलपन विसृजन गृहणन नुन्मिशन निमिषन्नपी. बोला.
नुन्मिषन् निमिषन्नपि. व्हेरी गुड. साधलं साधलं. इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. किती सोपा वाटला ना. हा सोपा वाटला. आता याचा अर्थ घेण्याच्या आधी ना पुढच्याचा आपण हे घेऊया, श्लोक बोलून घेऊया. हा श्लोक तुम्ही सहज वाचू शकता. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः. बोला. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः. चांगला प्रयत्न. लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. मिवाम्भसा. मी पुन्हा एकदा बोलून दाखवते. लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. व्हेरी गुड. आता आपण अर्थाकडे वळूया याच्या. श्लोक क्रमांक 8 आणि 9चा अर्थ असा आहे. सांख्य योगी तत्ववेत्याने पाहत असतात. सांख्य योगी जो ज्ञानी आहे तो तत्व स्वरूपाने पाहत असतो. जे मगाशी आपण बघितलं ना, जो चिंतनाने चैतन्याचा वेध घेतो. चित्त अवघे चैतन्याची झाले. येते का लक्षात? जो चित्ताने चैतन्याचा वेध घेत असतो. जे मी बोलते ना तुम्हाला की रोज एकदा तरी हे करून बघायचं. काय करून बघायचं? डोळे मिटायचे आणि आपलं संपूर्ण लक्ष या भृगुटीच्या मध्ये लावायचं. ओंकार करायचे. 3 ओंकार कमीत कमी करायचे. आणि जे लक्ष लागतं ना, म्हणजे काय, आपल्या मनातले विचार आपण एकत्रित करतो. मग बघा बर का, अहंकार, मन, बुद्धी आणि चित्त याच्यामधून आपण चैतन्याचा वेध घेतो. कशाचा? चैतन्य. कुठून श्वासोश्वास होतोय? हा जो भाता चालू आहे ना, श्वास येतोय, श्वास जातोय, तो कुठून येतोय जातोय याचं केंद्र आपण शोधायचा प्रयत्न करतो. आपण चित्ताने चैतन्याचा वेध घेतो. सांख्य योगी तत्ववेत्याने पाहत असतात. तत्व काय आहे ते पाहत असतात, ऐकत असतात, स्पर्श करत असतात, वास घेत असतात, भोजन करीत असतात, चालत असतात, झोपत असतात, श्वासोश्वास करीत असता, बोलत असता, टाकत असता, घेत असता, डोळ्यांची उघड झाप करत असता. सर्व इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये वावरत आहेत असे निसंशय समजून तो स्वतः मी काहीच करत नाही असं समजतो. येतंय का लक्षात? श्लोक क्रमांक 8 आणि 9 याच्यामध्ये भगवंत सांगतोय तू काहीही कर, तू काहीही कर. मग तू श्वासोश्वास घे किंवा तू काहीही कर. तू काहीही करत असला ना तरी सांख्य योगी जो ज्ञानी आहे, जो मुक्त आहे, जो मोक्षाला प्राप्त झाला, जो संत आहे, आपले तुकाराम महाराज, आपले ज्ञानेश्वर महाराज, या सगळ्यांसाठी स्पर्श करणं, वास घेणं, भोजन करणं, चालणं, बोलणं, जे काही करणं असेल. मग आता स्पर्श करण्यामध्ये जर तुम्ही पती पत्नी म्हणून संग करत असला तरी सुद्धा तुकाराम महाराजांचे म्हणतात ना लोक, अहो शिकलेली लोक असतात ना, काय बोलतील त्याचा नेम नाही. तुकाराम महाराजांना मुलं केवढी. अरे संसारात राहून योगी कसं म्हणता येतं? स्पर्श करत असला तरी सुद्धा देह स्पर्श करतोय. हार्मोन्समुळे ते होतंय, पण मी आतला वेगळा आहे हे जाणून ते योगी वर्तन करत असतात संसारामध्ये. इतकं आणि साधा आणि सोपं आहे. आपल्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये ना एक जर तुम्ही पिक्चर बघत असाल ना, कोर्ट कचेऱ्यांमध्ये तो गुन्हेगार काय म्हणतो माहितीये का? तो वकील म्हणतो माझा गुन्हेगार त्यावेळेस स्वतःच्या सुधीवरती नव्हता, त्याला सूद नव्हती की तो काय करतोय. मग अशा वेळेस जज म्हणतो की कदाचित त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्याला सूद नाहीये म्हणजे तो गिल्टी नाहीये, तो गुन्हेगार नाहीये. असंच असतं देवाच्या राज्यात सुद्धा. आपण बाहेरची कर्म जर समजून उमजून करायला लागलो ना की ती कर्म आपल्याला चिकटली. जर आपण बाहेरची कर्म मी करता नाही म्हणून करायला लागलो की ती कर्म आपल्याला चिकटणार नाहीत. इतका साधा आणि सोपा याचा अर्थ आहे.
भगवंत ना इतक्या क्लेवरली सांगतोय. आणि जसं मी सुरुवातीला म्हणली, या संपूर्ण अध्यायाचं एकच मर्म आहे, भगवंत आपल्याला आपली लायकी दाखवतोय. तू कोण आहेस, तू मन आहेस समजतोस, तू प्रकृती आहे स्वतःला समजतोस, त्याची लायकी काय ते समजून घे. पुढच्या सेशन मध्ये ना खूप सुंदर होणार आहे, अजिबात ऍबसेंट राहू नका. कशा पद्धतीने आपण शूद्र आहोत ना हे मी सांगणार आहे. तुम्ही नाही, मी सुद्धा येते त्याच्यामध्ये अजून वेगळ्या पद्धतीने. तुम्ही म्हणाल अजून काय वेगळं ताई सांगणार आहे, या तर मग तुम्हाला सांगते, ऐका बर का. पुढच्या श्लोकाचा अर्थ आहे, जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. जे मी आता बोलली तेच बोलली, पण याच्यामध्ये मला एका शब्दाचं ऑब्जेक्शन आलं. सर्व पुस्तकांमध्ये याचा अर्थ आहे, जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करतो. इथे मला ऑब्जेक्शन आहे, कारण वरच्या श्लोकामध्ये परमात्मा हा शब्द कुठेच नाहीये. वरच्या श्लोकामध्ये काय आहे, ब्राह्मण्याधाय कर्माने, ब्रह्माला अर्पण जो करतो. ब्रह्म म्हणजे परमात्मा नाहीये. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय आहे, कारण परमात्मा आपण बनवलेला आहे. लक्षात येते का, माझा कृष्ण मग तो बासरीवाला पाहिजे, मोर पिसावाला पाहिजे, माझा गणपती मग तो सोंडेवाला पाहिजे, हे आपण ठरवलेलं आहे. येतंय लक्षात. इथे ब्रह्माला म्हणतोय, जो ज्ञानी पुरुष असतो ना तो परमात्म्याला पण अर्पण नाही करत, तो ब्रह्माला अर्पण करतो. कारण इलेक्ट्रिसिटी सगळीकडे फ्लो होते, चैतन्याला अर्पण करतो आणि सगळी आसक्ती सोडून देतो. बिकॉज त्याला माहितीये मी काय आहे, मी इलेक्ट्रिसिटी, आणि ज्याच्याप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते तसं हे निर्माणच होणार आहे. जन्म मिळाला, त्याला तारुण्य येणार आहे, त्याची मुलं बाळ होणार आहेत, त्याला जरा अवस्था येणार आहे, त्याला वृद्धावस्था येणार आहे, हे ठरलेलं आहे. त्या ओघाप्रमाणे ते समजून घेतात. हा याचा अर्थ आहे. आणि या श्लोकांवरती बोलण्यासारखं भरपूर आहे. मी आजही ठरवलेलं, तुम्हाला खरंच वाटेल की ताई आम्हाला रोज ही पीपीटी दाखवतायत, अरे इतका सुंदर हा अभंग आहे ना, अजून वाचलं की अजून सुचायला लागलं की मी लिहून ठेवलेलं आहे जे मला सांगायचंय. आजच्या निरूपणाला आणि आज जे आपण शिकतोय ना त्या सगळ्याला हा अभंग तंतोतंत जातो. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. आत्ताची जी आपली वारी चालू आहे ना, आत्ताची जी वारी, ही वारी सुद्धा मी स्टॉप करते, तुम्ही सगळे तेच वाचत बसताय. आत्ताची जी आपली वारी चालू आहे ना ती सुद्धा याचंच निर्देशन करते. पायाने चालत राहा, मुखाने बोलत राहा, करून बघा कधीतरी, सगळं करत राहा आणि अंतःकरणामध्ये हाताने क्रिया होते, सगळं होते. समोर अन्नाचं ताट येतं, तू खातोयस, पण तुझं सगळं लक्ष त्याच्या ठिकाणी वेधलेलं आहे, सगळं लक्ष पांडुरंगाकडे लागलंय. बस तसं आयुष्य जगायचंय. द प्रॅक्टिकल एक्झाम्पल हाऊ टू लिव्ह अ लाईफ इज नथिंग बट अ वारी. इतकं सुंदर आहे त्याच्यामध्ये. आता मला ऍक्च्युली ना ह्याच्यामध्ये बोलायचं होतं, पण आपला वेळ संपत चाललेला आहे म्हणून मी इथे थांबते. आणि आपल्या अभंगाकडे पण न येता, आपल्या श्लोकाकडे पण न येता आपल्या गोष्टीकडे येते. आजची जी गोष्ट आहे, कारण 32 झालेत, 8:32 झालेत. आजची जी गोष्ट आहे ती गोष्ट नाहीये, थोडक्यात दृष्टांत आहे असं म्हणायला हरकत नाही. इस्रायलमध्ये, शारदाताई, इस्रायलमध्ये ना 2 समुद्र आहेत. इस्रायलमध्ये 2 समुद्र आहेत. त्यातलं एक समुद्र आहे ना, त्या समुद्राचं नाव आहे द डेड सी. डेड सी मृत समुद्र, ठीक आहे. आणि दुसरा समुद्र आहे ना त्याचं नाव आहे गॅलिली. एका समुद्राचं नाव आहे द डेड सी, दुसऱ्या समुद्राचं नाव आहे गॅलिली. ठीक आहे. यशोदाताई नीट ऐका बरं का, आपला देश नाही, इस्रायलमध्ये 2 समुद्र आहेत. एकाचं नाव आहे डेड सी, दुसऱ्याचं नाव आहे गॅलिली. जो डेड सी आहे ना, त्या डेड सी मध्ये खूप खारट पाणी आहे, खूप खारट पाणी. म्हणजे नॉर्मल समुद्रापेक्षा सुद्धा 35% म्हणजे 10 पटीने खारट पाणी त्या डेड सी मध्ये आहे. आणि त्या डेड सी मध्ये ना कुठलाच जीव वाढू शकत नाही, कुठलंच झाड वाढू शकत नाही, कुठला जीव वाढू शकत नाही. त्याच्यामध्ये मासे नाहीयेत, काही नाहीये. पण जो दुसरा समुद्र आहे ना गॅलिली, त्याच्यामध्ये मात्र
खारटपणा कमी आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर वनस्पती वाढतात, भरपूर प्रकारचे मासे, भरपूर प्रकारचे समुद्री जीव आहेत त्याच्यामध्ये. पण गंमतीची गोष्ट अशी आहे, गंमत इथे आहे की या दोन्ही समुद्रांना एकाच नदीमधून पाणी येतं, एकाच नदीमधून पाणी येतं, ज्या नदीचं नाव आहे जॉर्डन, ज्या नदीचं नाव आहे जॉर्डन. आता प्रश्न कुठे येतो, जो डेड सी आहे ना त्याला सगळेजण असे भारतात कसे शिव्या शाप देतात तसं त्या डेड सीला सगळेजण शिव्या शाप देतात. इट्स अ डेड सी. हा मेलेला समुद्र आहे. सी म्हणजे समुद्र, हा मेलेला समुद्र आहे. ह्याच्यामध्ये सलाईन वॉटर भरपूर आहे, म्हणजे खारट पाणी भरपूर आहे, त्याच्याकडे कोणी जात नाही. पण जो गॅलिली आहे ना त्याला सगळेजण छान म्हणतात, कारण त्याच्यामध्ये चांगलं चांगलं जीवन उत्पन्न होतं. पण दोघांना सुद्धा एकाच नदीमधून पाणी मिळतं, ज्या नदीचं नाव आहे जॉर्डन. मग या दोघांमध्ये असा फरक काय होतो, त्या फरकामधून आपल्याला आजचं नैतिक मूल्य मिळणार आहे. जो डेड सी आहे ना, तो डेड सी जे जॉर्डन नदीतून पाणी येतं ना ते फक्त घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो, त्याला कुठेही आउटलेट नाही आहे. पण जो गॅलिली समुद्र आहे त्याच्यामध्ये मात्र दुसऱ्या बाजूने पाणी वाहत जातं आणि त्याच्यामध्ये पुन्हा नवीन पाणी येतं, एखाद्या तलावासारखं. म्हणून त्याच्यामध्ये नवीन नवीन फ्रेश पाणी भरत जातं, आलेलं पाणी पुन्हा वाहून जातं, पुन्हा भरत जातं, आलेलं पाणी पुन्हा वाहून जातं. अगदी आपल्या आयुष्याप्रमाणे त्या व्यक्तीचं आयुष्य अत्यंत दुर्गंधित आहे, घाणेरडं आहे, जो फक्त लोकांकडून घेतो. मग ह्याच्याकडून घेतो, त्याच्याकडून घेतो, मग ते पैसा असेल, मग ती संपत्ती असेल, मग ते चांगले विचार असतील, किंवा फक्त खायचं असेल. दुसऱ्याकडून घ्यायचं फक्त कळतं, आपल्याकडचं द्यायला कधीच त्याला कळत नाही. की आज दुसऱ्याचीच भाजी नेहमी आणून खायची, आपल्याकडची पण कधीतरी चव दुसऱ्याला दाखवावी, हे ज्याच्या मनात येत नाही ना त्याची अवस्था त्या डेड समुद्रासारखी होते. नंतर गुगल करा हे डेड सी आणि गॅलिली सी. आपल्या आयुष्यात सुद्धा असंच असतं, जेवढं मी देत जाईल ना तेवढं माझ्याकडे येत जाईल. समुद्रामधून काही थेंब काढून घेतले म्हणून समुद्राला कधीच फरक पडत नाही. तुम्हाला वाटेल ताई G3 सेशन करतात म्हणून खूप महान कार्य करतात, अजिबात नाही. जे बोलायचं असतं ना, बऱ्याच वेळा बोलायचं असतं म्हणून मी वाचत असते, बऱ्याच वेळा बोलायचं असतं म्हणून मी चिंतन करत असते. लक्षात घ्या, दिल्याने वाढत चाललेलं आहे, दिल्याने वाढतंय. ते माझ्याकडेच ठेवून काहीही वाढणार नाहीये. अनेक वेळा वाटतं अगं नीलम कुठून आणणार आहेस गोष्ट, म्हणलं टेन्शन घेऊ नका, कधी कधी सेशनला बसता बसताच मला गोष्ट सुचते. काय काय कशाची कमी आहे. अरे राजयाची कांत काय भीक मागे. आपण जर राजयाची कांत आहोत, आपण जर त्या पांडुरंग परमात्म्याची कृष्णाची, कृष्ण कोण आहे, कृष्ण जर त्याचे भक्त म्हणतो, जर माऊलींचे आपण स्वतःला भक्त म्हणतो ना, तर हात असे सढळ ठेवले पाहिजेत. या घेऊन जा, माझ्याकडून जे हवंय ते घेऊन जा. तुम्ही देणारा भगवंत आहे, बरोबर. दानत हवी, आणि जो देत जातो ना त्याच्याकडेच येत जातं. आणि न दिलेल्यांकडची मात्र संपत्ती, जे काही विचार असतील त्या सगळ्यांना दुर्गंध यायला लागतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये, बरोबर, दिल्याने वाढतं. आपल्या आयुष्यामध्ये ना एकच तत्व ठेवा, जेवढं देता येईल ना तेवढं देत चला. मग ते ज्ञान असेल किंवा संपत्ती असेल किंवा आपल्याकडे असणारी एखादी वस्तू असेल, देत चला, देत चला. आणि जर आपण दिलं ना की आपली मुलं पण ते शिकतात, आणि जर आपण नाही ना दिलं की मुलं पण तसंच शिकतात, नाही मी नाही देणार. मग ते सुद्धा एकदम समाजामध्ये ना अशी लोक एकदम अशी घाणेरडी दिसतात. विषय लक्षात घ्या, भले ती दिसायला गोरी असतील, दिसायला गोरी पण, म्हणजे समाजाच्या सुंदर व्याख्येनुसार बोलते मी कोणाला इथे निंदत नाहीये. भले समाजाच्या व्याख्येनुसार तुम्ही सुंदर असाल, पण तुमच्यासारखे घाणेरडे तुम्हीच आहात जर तुम्ही दुसऱ्यांना देत नसाल तर. तुम्ही त्या डेड सी सारखे आहात, असा त्याचा अर्थ होतो. ही सुंदरशी गोष्ट सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. आणि जर तुम्हाला कुठे कीर्तन प्रवचन करायचं असेल, बिनधास्त वापरा, बिनधास्त, काही हरकत नाही, ठीक आहे. सो याच्यावरती कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. आजच्या आउटकम बद्दल पण बोलायचं असेल तर बोला. अगस्ती धानफुले म्हणून कोणीतरी आपल्यामध्ये नवीन आहेत आधी. हा, अगस्ती दादा बोला. नमस्कार, बोला गोपाळ काका. बरोबर, सोडवे ना तेव्हा माय बाप.
सोयरी धायरी भली भली, तुझं सोडवेना कोणी. वा, क्या बात आहे. काळ आला जवळी साधावया, काळ सतत चाललाय पुढे, काळ सतत चाललाय पुढे. आपण समजून घेऊया ना काय आहे हे तत्व, काय आहे हे मर्म. आणि एक लक्षात घ्या, गीता नेहमी उघड सत्य सांगत असते. गीता नेहमी उघड सत्य सांगते. काहींना वाटत असेल गोरं असणं सुंदर आहे, काहींना वाटत असेल काळं असणं सुंदर आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊया. ना गोरं सुंदर आहे ना काळं सुंदर आहे, जे सत्य आहे तेच सुंदर आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम. इतकं छान आहे ना. बोला बोला, ऐकतोय. वा वा, खूप छान, क्या बात आहे. अच्छा, 15वा अध्याय 12वा अध्याय, बर. अनन्य भक्ती योग. वा वा, खूप छान खूप छान ताई. आणि वारी तुमची. हा हा, अच्छा. 8वा आणि 9वा श्लोक जो, हा 8वा आणि 9वा श्लोक आहे ना, त्याचे सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढा, नाहीतर मी सुद्धा तुम्हाला पाठवून देते याच्यावरती, आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवते. आणि सगळ्यांनी त्याची प्रॅक्टिस करा. आणि गीता मेन समजून घेऊया. उगाच जे अर्थ प्रचलित आहेत ना, ते अर्थ घेऊन पुढे चालू नका, तत्वरूपाने समजून घ्या. रोजच्या आयुष्यात मनात येणारे विचार आहेत आणि आपण त्यापासून कसे अलिप्त आहोत हे सांगणारं आजचं सेशन होतं. सगळ्यांनी याच्यावरती चिंतन करा. आणि जर तुमच्या मनात डाऊट येत असतील तर नक्की विचारा, आपण डिस्कस करूया. ठीक आहे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करूया. बोली कवर्दे हरी विठ्ठल.